नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मजेत राहा, निवांत राहा आणि थोडासा अभ्यास करत राहा. तर या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी इंग्लिशचं युनिट 2 ओके सेकंड युनिट आहे तो स्टार्ट करणार आहोत. सो त्याचा जो पहिला भाग आहे किंवा आपण पहिला धडा म्हणू, पहिला पाठ म्हणू किंवा एक कविता आहे ती 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही हळूहळू मरत आहात, मरण पावत आहात. त्याच्या काही कंडिशन आहेत. ओके, नुसतं नावावरून घाबरून जाऊ नका. यू स्टार्ट डाईंग स्लोली याचा अर्थ तुम्ही हळूहळू मरत आहात. ॲक्च्युअलमध्ये तसं नाही आहे, ठीक आहे. याचा अर्थ वेगळा आहे. आपण ती कविता शिकताना बघूयात. ओके, हळूहळू तुम्ही मरण पावत आहात, पण का मरण पावत आहात याची कारणं अजून आपल्याला बघायची आहेत. ते आपण कवितेत व्यवस्थित बघूयात. तर व्हिडिओ व्यवस्थित पूर्णपणे बघा, हळूहळू बघा, काळजीपूर्वक बघा. त्याच्यावरचे एक्झरसाइज जे काय मी सॉल्व करून घेईन किंवा वर्कशॉप तुमचं कंप्लीट करून घेईन ते व्यवस्थित लक्ष देऊन पूर्ण करा. मुळात लक्ष द्या. तर याच्यासाठी वॉर्मिंग अप आपल्याला माहीत आहे काही चिटचॅटचे क्वेश्चन्स असतात जे पाठ किंवा कविता सुरू व्हायच्या आधी असतात, बरोबर. तर ते बघूयात सुरुवातीला काय आहेत. किंवा काही ठराविक ॲक्टिव्हिटी असतात. तर काय ॲक्टिव्हिटी आहे, तर असे ग्रुप केलेत 1ABCD असे समथिंग काहीतरी ग्रुप केलेत आणि त्या ग्रुपमधल्या मुलांना काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. ओके, आणि ती उत्तरं त्या मुलांनी, त्या क्वेश्चन्सची उत्तरं किंवा त्या क्वेश्चनचे आन्सर्स मुलांनी द्यायचे आहेत. क्वेश्चन्स अगदी साधारण आहेत, तुमच्या रोजच्या जीवनाविषयी आहेत. बघा फर्स्ट क्वेश्चन काय. सपोज ए ग्रुपमध्ये काही ठराविक विद्यार्थी आहेत, त्यांना क्वेश्चन विचारला इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला नाही किंवा जर तुम्ही चांगला अभ्यास केला नाही तर काय होईल. व्हॉट विल हॅपन इफ यू डू नॉट स्टडी वेल, तर काय होईल. तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा बघा विचार व्यवस्थित मराठीमध्ये आपण करायचा आणि मग त्याचा आन्सर आपण इंग्लिशमध्ये लिहू शकतो. असं काय नाही, इंग्लिश ही एक लँग्वेज आहे. आपण जे काही विचार करणार आहे ते आपल्या मातृभाषेतच करणार आहे किंवा कुठल्या लँग्वेज, त्याला असं लँग्वेज बॅरियर नाही आहे, ठीक आहे. सो विचार करा व्यवस्थित, काय होईल इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन. जर अभ्यास केला नाही आपण चांगल्या प्रकारे तर काय होईल, काय घडेल, ठीक आहे. तर तुम्ही विचार करू शकता. सोपं आहे बघा. जर अभ्यास चांगला केला नाही तर चांगले मार्क्स मिळणार नाहीत, बरोबर. चांगले मार्क्स नाहीत मिळाले तर आई वडील ओरडणार, शिक्षक ओरडणार, लो ग्रेड्स मिळणार. ओके, मित्रमंडळी सुद्धा टिंगलटवाळी करणार. आपल्याला माहिती आहे, आपल्यालाच लाज वाटते, आपल्या स्वतःला लाज वाटेल त्या गोष्टीची. आपल्याला कधी कधी चांगले मार्क्स मिळाले नाही तर वाईट वाटतं आपल्याला, बरोबर. रडू येतं, बऱ्याच गोष्टी होतील. अभ्यास चांगला केला नाही तर आपल्याला चांगले मार्क्स मिळणार नाहीत, ठीक. यू विल गेट लो मार्क्स, तुम्हाला कमी. आय विल गेट, आता हे त्यांना क्वेश्चन विचारले त्यामुळे मी हे आय विल वगैरे असं आन्सर लिहिलेलं आहे. बघा, आय विल गेट लो मार्क्स, तुम्हाला कमी मार्क्स मिळतील. देन इवन आय कॅनॉट पास द एक्झाम, तुम्ही कधी कधी एक्झाम सुद्धा पास होणार नाही. जर अभ्यास चांगला केला नाही तर मार्क्स ते मिळणार नाहीत आणि काही वेळा तुम्हाला ते एक्झाम सुद्धा पास करता येणार नाही, उत्तीर्ण सुद्धा तुम्ही त्या परीक्षेत होणार नाहीये. आय विल गेट पनिशमेंट फ्रॉम टीचर्स अँड पॅरेंट्स, तुम्ही शिक्षकांकडून शिक्षा घ्याल. तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर काही शिक्षक शिक्षा करतात, पॅरेंट्स सुद्धा घरी ओरडतात. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी आहेत. ओके, तुम्हाला स्वतःची लाज वाटेल, टिंगलटवाळी मित्र करतील, हे सुद्धा तुम्ही ते इंग्लिशमध्ये लिहू शकता. ओके, मी जस्ट तुम्हाला ॲज अ एक्झाम्पल इथं काही आन्सर्स दिलेली आहेत, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट बघा, त्याच ग्रुपला एक सेकंड क्वेश्चन विचारलाय. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम्स. इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर गेम. जर तुम्ही काही शाळेतल्या काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील, काही खेळ असतील, ऐक नाही, किंवा आपण त्याला स्पोर्ट्स वीक वगैरे असं काहीतरी शाळांमध्ये असतं, क्रीडा सप्ताह असतो. ओके, तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही सहभाग घेतला नाही, पार्टिसिपेट केलं नाही तर काय होईल. देन व्हॉट विल हॅपन. ओके, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज ऑर इन अ गेम्स, काय होईल जर पार्टिसिपेट केलं नाही तर. ठराव साहजिक आहे की बाबा तुमच्याकडचे जे काही गुण असतील, सुप्त गुण असतील, जे काही स्किल्स असतील, हे तुम्ही जगासमोर मांडू शकणार नाही, हे तुमच्यापर्यंतच लिमिट राहणार.
आणि लिमिटेड राहणार. आणि तुमचे स्किल्स जर तुम्ही जगाला सांगितलं नाही तर तुमच्यातले स्किल्स कसे समजणार, ठीक आहे नाही. दे विल नॉट गेट एनी नॉलेज अबाउट युअर एक्स्ट्रा स्किल्स. ओके, सो जर तुम्ही पार्टिसिपेट केलं नाही तर बघा काय होईल, आय विल नॉट एबल टू शो माय स्पेशल स्किल्स. माझे जे काही स्किल्स आहेत, माझे जे काही गुण आहेत हे मी जगाला दाखवू शकणार नाही. तुमच्याकडे कोणताही डान्सिंग तुम्ही चांगले डान्सर असाल, तुम्ही चांगले सिंगर असाल, तुम्ही चांगले सपोज वक्ते असाल, ओके, स्पीकर असाल चांगले, तुम्ही तुमचं चित्रकला चांगली असेल किंवा काही गोष्टी चांगल्या असतील, सुप्त गुण तुमचं चांगले असतील, ते गुण असतील तुमच्यात, तर ते तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं तर जगाला दाखवू शकणार नाही. ओके, देन किंवा त्याची डेव्हलपमेंट सुद्धा होणार नाही. बघा, आय विल नॉट गेट एनी रिवॉर्ड्स ऑर अवॉर्ड्स. आता अशा स्पर्धेमध्ये काही बक्षीस असतात, मग आपल्या मित्रांना ते मेडल्स मिळतात, आपल्या मित्रांना ते बक्षीस मिळू शकतात, ते अवॉर्ड्स मिळू शकतात आणि आपल्याला काही मिळणार नाहीत कारण की आपण ते त्यात पार्टिसिपेट केलेलं नाही आहे. बरोबर, आपल्या मित्रांना मात्र मिळतील किंवा बाकी इतर लोकांना मिळत जातील, इतर व्यक्तींना, इतर मुलांना, मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या आजूबाजूच्या शेजारी जे कोण असतील मित्रमैत्रिणी, त्यांना सगळ्यांना हे मिळून जाईल, मात्र आपल्याला मिळणार नाही. हे अवॉर्ड्स अँड रिवॉर्ड्स आपल्याला मिळणार नाहीत जर तुम्ही या अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा अशा गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं नाही तर. समजलं? ओके, नेक्स्ट, इट विल नॉट डेव्हलप माय एक्स्ट्रा ॲबिलिटीज. तुमचे जे काही एक्स्ट्रा करिक्युलर स्किल्स आहेत, एक्स्ट्रा तुमच्यात काय जे काही गुणधर्म आहेत, ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये बरेच सुप्त असे गुण दडलेले असतात, त्यांची डेव्हलपमेंट होणार नाही, त्यांचा विकास होणार नाही. ओके, ते पुढे जाऊ, तो स्किलसेट तुम्ही पुढे नेऊ शकणार नाही, तो तुमच्यापुरता लिमिटेड राहील. ओके, सो त्याचा जर तुम्हाला विकास करायचा असेल, एखादा डान्सर असेल तर डान्सर हळूहळू एका चांगल्या स्टेजला जाऊ शकतो. बरोबर, एका रियालिटी शोमध्ये वगैरे काही डान्सर असतात, सो त्याला कुठेतरी सुरुवात असते. ही सुरुवात आपण हळूहळू त्याचा विकास करत जातो, त्याची प्रोग्रेस करत जातो, त्याची डेव्हलपमेंट करत जातो आणि मग आपण एका चांगल्या अशा क्वालिटी आपण म्हणतो आपण, सो त्या स्थितीत पोहोचतो. तर असा विकास काय होणार नाही तुमचा जर तुम्ही पार्टिसिपेट केलं नाही. तुमचं स्टेज डेअरिंग वाढणार नाही. बरोबर, लोकांसमोर किंवा लोकांशी बोलण्याची जी काय ताकद आहे किंवा लोकांशी बोलण्याची जी काय सवय आहे, इच्छा आहे, या गोष्टी काय तुमच्यातल्या डेव्हलप होणार नाही आणि तुम्हाला कायम भीती वाटत राहील. ओके, यू विल गेट स्केर्ड ऑफ दी while टॉकिंग इन फ्रंट ऑफ सम अदर पर्सन ऑर सम अननोन पर्सन. अनोळखी व्यक्तीसमोर बोलताना तुम्हाला कचरल्यासारखं होईल किंवा अनेक मॉब समोर बोलताना तुम्हाला खूप कचरल्यासारखं होईल. ओके, यू विल गेट स्केअर, यू कॅन से युअर फीट विल शिवरिंग, त्या थरथरायला लागतात बघा. सो अशा अनेक गोष्टी तुम्ही पाठीमागे पडाल. जर तुम्ही याच्यात पार्टिसिपेट केलं तर मात्र तुम्हाला बऱ्यापैकी ते स्टेज डेअरिंग येईल. ओके, नेक्स्ट, सी, इफ यू वेक अप लेट ऑन वर्किंग डे व्हॉट विल हॅपन. वर्किंग डे म्हणजे तुमचे मंडे टू सॅटर्डे, मे बी फ्रायडे, हे वर्किंग डेज असतात, त्यावेळी तुमच्या शाळा वगैरे असतात. अशा शाळेच्या दिवशी जर तुम्ही लेट उठला, यू विल वेक अप लेट, जर लेट उठला तर काय होईल, देन व्हॉट विल हॅपन. सी, आय विल रीच स्कूल लेट. जर लेट उठला तर बाकी सगळ्या गोष्टी लेट होणार आहेत, तुम्हाला शाळेला जायला उशीर होईल. शाळेला जायला उशीर झाला की यू विल गेट पनिशमेंट फ्रॉम द टीचर्स. आय विल गेट पनिशमेंट फ्रॉम द टीचर्स. टीचर करून तुम्हाला शिक्षा मिळेल, काही दंड मिळेल, जे काय असेल ते. ओके, समटाइम्स देअर मे बी अ मिस फॉर मॉर्निंग ॲक्टिव्हिटीज. कधी कधी तुम्ही गडबडीत काही तुमच्या रोजच्या दैनंदिन सकाळच्या क्रिया असतात, त्या सुद्धा तुम्हाला करता येणार नाहीत आणि तुम्हाला तसंच आपण म्हणतो ना पारोसपणे शाळेत जायला लागेल. ओके, मग तुमच्या शरीराची निगा राखली जाणार नाही. ओके, यू विल नॉट एबल टू क्लीन युअर बॉडी प्रॉपरली. ओके, तुमच्या शरीराची व्यवस्थित निगा राखली जाणार नाही. बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यातून मग काही रोग सुद्धा होऊ शकतात. जर तुमच्या शरीराची तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर यू विल बिकम इल, तुम्ही आजारी पडू शकता तिथं. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जर तुम्ही लेट उठला म्हणजे एक आळस तुमच्या, बघा, आपण जेव्हा एखाद्या दिवशी लेट उठतो तेव्हा आपल्या शरीरात एक आळस निर्माण होतो, आपल्याला काही गोष्टी करूशा वाटत नाहीत. बरोबर, आपल्याला काही काम करू वाटत नाही त्यावेळी. ओके, सो थोडासा तो दिवस असा वाया गेल्यासारखाच जातो. त्या दिवशी आपल्याला व्यवस्थित, यू विल नॉट फील बेटर.
जेव्हा तुम्ही लवकर उठत नाही उशिरा उठता तेव्हा बघा, लक्षात घ्या, तुम्ही कधीच प्रसन्न नसता, तुम्हाला कधीच प्रसन्न वाटत नाही. यू विल नॉट फील बेटर ऑन दॅट डे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, तुम्ही सुद्धा अनेक पॉईंट ह्याच्यात ॲड करू शकता. नेक्स्ट, इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड. जर तुम्ही एखाद्या गरजू मित्राला मदत केली नाही, इग्नोर केलं, दुर्लक्ष केलं, थोडक्यात इग्नोरिंग. इफ यू आर इग्नोरिंग अ फ्रेंड इन नीड, जो मित्र आहे तुमचा त्याला काहीतरी गरज आहे, ओके, अडचणीत आहे तो, आणि अशा वेळी तुम्ही त्याला मदत केली नाही, त्याच्याकडे सरळ सरळ इग्नोर केलं म्हणजे दुर्लक्ष केलं, काय होईल बघा. आपल्याला माहिती आहे, आपल्या अशा मित्राला आपण मदत केली नाही तर, जर तुम्ही त्याला मदत केली नसेल तर तो सुद्धा तुम्हाला कधी मदत करणार नाही किंवा तशी त्याची इच्छा नसणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला सुद्धा कोणी मदत करायला पुढे येणार नाही, ही एक महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आणि त्याचं जे काय फ्रेंडशिपचं रिलेशन आहे ते थोडंसं बिघडत जाईल, बरोबर. त्याला तुमच्याविषयी थोडासा राग निर्माण येईल, त्याच्या मनात तुमच्याविषयी थोडासा राग निर्माण होईल. या रागामुळे बरंच नंतर काही गोष्टी घडू शकतात. तो सुद्धा काही रिव्हेंज घ्यायचा प्रयत्न करेल. ह्या दुसऱ्या गोष्टी आहेत. मुळात तुम्ही सोशलिझम जे आहे ते जपणार नाही. सोशलिझम म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे, आपल्याला या समाजात जगायचं असेल, इफ यू वॉन्ट टू लिव्ह हॅपी इन अ सोशल लाईफ ऑर इन दॅट एन्व्हायरमेंट, यू हॅव टू बिकम अ वन पार्ट ऑफ दॅट सोसायटी. ह्या सगळ्या सोसायटीचा तुम्हाला एक भाग बनून राहावं लागतं. आणि जर तुम्ही या सोसायटीचा भाग असाल तर तुम्हाला सगळ्यात मिळून मिसळून राहिलं पाहिजे. ॲज अ टीम तुम्हाला वावरलं पाहिजे, ॲज अ टीम राहिलं पाहिजे, म्हणजे एकमेकांना मदत केली पाहिजे, एकमेकांची विचारपूस केली पाहिजे. असं जर केलं नाही तर हे सगळं रिलेशन बिघडतं. तर त्यामुळे सुद्धा काही सोशल तुमचं रिलेशन आहे ते थोडंसं बिघडत राहील. माय फ्रेंड विल सफर मोर प्रॉब्लेम. जर तुम्ही मदत केली नाही तर तो अडचणीत असेल तर त्याचे प्रॉब्लेम अजून वाढतील. ओके, कळलं. तर काही असेल अडचण त्याची, ती अडचण अजून वाढली जाईल, ती सॉल्व होणार नाही किंवा त्याला त्याचा त्रास होईल. नो वन विल हेल्प मी इन माय टफ टाइम्स. मग जर आपण जर दुसऱ्याला मदत केली नाही तर नो वन विल हेल्प यू, ओके, इन युअर टफ टाइम्स. वेळ ही सगळ्यांची असते, वेळ ही सगळ्यांना येते असं म्हणतो आपण, आहे की नाही. वेळ ही कधी थांबत नाही, प्रत्येकाची वेळ येत असते. कर्म थोडक्यात महत्वाचं आपण म्हणतो, बरोबर. सो आपलं जैसे ज्याचे कर्म तैसे, असं आपण माहिती आहे. जसं आपलं कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळेल, थोडंसं फळ मिळेल किंवा त्याप्रमाणे आपल्याला तिकडून पुढून रिस्पॉन्स येणार आहे. मग आपलं जर कर्म चांगलं नसेल तर आपल्या टफ टाइम्समध्ये सुद्धा आपल्याला कोणी हेल्प करायला येणार नाही. आय विल फील गिल्टी. कधी कधी आपल्याला वाईट सुद्धा वाटतं, काही कारणानं आपण इग्नोर केलेलं असतं आणि नंतर जाऊन आपल्याला वाटतं आपण याला मदत करायला हवी होती, ओके, किंवा आपण तिथं अडचणीत त्याच्यासोबत राहायला हवं होतं. सो त्यावेळी आपल्याला थोडंसं गिल्ट फील होतं, आपल्याला थोडंसं मनातल्या मनात वाईट. आणि गिल्ट हे खूप अशी गोष्ट आहे जी आपल्याला आतून खात राहते. याचा अर्थ आपल्याला खूप वाईट वाटत राहतं त्याचं, ओके. आणि बऱ्याच मानसिक संतुलन वगैरे बिघडू शकतं, लक्षात घ्या. फ्रेंड मे वॉन्ट टू टेक रिव्हेंज ऑन मी, इट विल बी बॅड इफेक्ट ऑन आवर फ्रेंडशिप. तर तो मित्र असेल तो रिव्हेंज घ्यायचा सुद्धा प्रयत्न करू शकतो, ओके. कधी कधी तुम्ही अडचणीत असाल तर तो सुद्धा तुम्हाला तसं इग्नोर करणार आहे. आणि तुमची जी मैत्री आहे याच्यामुळे त्या मैत्रीमध्ये काय होईल, एक बॅड इफेक्ट होईल, एक चुकीचा वाईट असा परिणाम होईल आणि तुमची मैत्री ही दूर होत राहील किंवा तुम्ही मित्र म्हणून तसं राहणार नाही. कळालं. तर हे असे क्वेश्चन्स आहेत. असेच तुम्हाला CDEचे पण काही ठराविक क्वेश्चन्स आहेत, ते सुद्धा आपण सॉल्व करूयात, ओके. तुर्तास हे व्यवस्थित लिहून घ्या, मी पॉज करतो तोपर्यंत, ओके. ओके, चला झालं लिहून. आता आपण पुढच्या 2 ग्रुपसाठी काही क्वेश्चन्स बघूयात. सपोज C ग्रुपसाठी काही क्वेश्चन आहे बघा. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन. जर तुम्ही रोज किंवा रेग्युलरली नियमितपणे व्यायाम केला नाही तर काय होईल, ओके. तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, जर आपण व्यायाम केला नाही तर आपल्या शरीराचे बरेच प्रॉब्लेम्स सुरू होतात, बरेच हेल्थ इश्यूज सुरू होतात. आपण सारखं आजारी पडू शकतो. आपलं शरीर स्थूल होऊ शकतं, स्थूल म्हणजे फॅट बनू शकतं, ओके. थोडंसं आपण त्याला ओबेसिटी असं म्हणतो, लठ्ठपणा, असे बरेच प्रॉब्लेम. आणि ह्या लठ्ठपणाचे परत दुष्परिणाम भरपूर आहेत. हे सगळे प्रॉब्लेम तुमचे एक्सरसाइज न केल्यामुळे
घडून येतील. ओके, सो लेट्स सी. आय विल बिकम फॅट. सो आय विल बिकम अ फॅट, मी लठ्ठ होईन. ओके, माझं शरीर जाडजूड होईल. मग त्याच्यामुळे परत बाकीचे प्रॉब्लेम आहेतच. आय विल फेस सम सिरियस हेल्थ प्रॉब्लेम. इट विल, सर जर तुम्ही रेग्युलरली व्यायाम केला नाही, एक्सरसाइज केला नाही, सो इट विल क्रिएट युअर बॉडी ॲज अ यू कॅन से, असे तुमचं शरीर खूप स्थूल बनवेल ते. ओके, ते इमोबाईल बनवेल, म्हणजे कसं त्याची जास्त हालचाल होणार नाही. ओके, तुमच्या शरीराला जास्त थोडक्यात स्ट्रेचिंग सहन होणार नाही. किंवा एखादा खेळ खेळायला गेला तुम्ही मैदानी, तर अशा वेळी काय होईल, तुमच्या शरीरात बरेच पेन सुरू होतील. म्हणजे काय, तर तुमच्या ताण सुरू होईल. थोडक्यात आपण त्याला असं म्हणतो लचक वगैरे भरणे, अशा अनेक गोष्टी होतात. जर तुम्ही प्रॉपरली एक्सरसाइज केला नाही आणि तुम्ही एखादा खेळ खेळायला गेला, तर बघा आपले हातपाय वगैरे दुखायला लागतात. तर हे सगळे प्रॉब्लेम एक्सरसाइज रेग्युलर न करण्याचे आहेत. सो असे सिरियस हेल्थ प्रॉब्लेम, आणि या व्यतिरिक्त सुद्धा हेल्थ प्रॉब्लेम आहेत. ओके, इट मे लीड्स टू सम मेंटल इलनेस. जर तुम्ही व्यवस्थित व्यायाम केला नाही किंवा व्यायाम करतच नसाल, तर कधी कधी मानसिक ताणतणाव सुद्धा होऊ शकतो. आणि हा मानसिक ताणतणाव हा एक्सरसाइजमुळेच, लक्षात घ्या, कमी होतो. ओके, आपण बऱ्याच ठिकाणी लाफ्टर क्लब्स बघितले, तो एक एक्सरसाइजच आहे. याच्यातून दिवसातले ताणतणाव कमी केले जातात. सो हा मेंटल इलनेस सुद्धा येईल. विल नॉट एबल टू पार्टिसिपेट इन सम स्पोर्ट्स. काही स्पोर्ट्सना तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीराची तंदुरुस्ती लागते. यू शुड बी फिट अँड वेल. ओके, तुम्ही चांगला आणि तंदुरुस्त फिटेस्ट लागता, तरच तुम्ही त्या स्पोर्ट्समध्ये भाग घेऊ शकता. अशा स्पोर्ट्समध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही. नेक्स्ट, सी फॉर डी ग्रुप. इफ यू ईट टू मच ऑफ जंक फूड, व्हॉट विल हॅपन. जंक फूड म्हणजे फास्ट फूड थोडक्यात. ओके, बाहेरचे जे पदार्थ, आपण बाहेरचे पदार्थ म्हणतो नॉर्मली त्याला, गाड्यावर वगैरे मिळतात, हे पदार्थ ठीक आहे खावेत, पण हे टू मच, जास्त जर घेतले तुम्ही, तर काय होईल, व्हॉट विल हॅपन. इट विल क्रिएट सम हेल्थ प्रॉब्लेम्स. काय क्रिएट करेल, हेल्थ प्रॉब्लेम, शरीराविषयीचे अनेक प्रॉब्लेम सुरू करेल. आजारी पडाल तुम्ही सारखं. मुळात असे पोटदुखी वगैरे सुरू होते बघा, हे बाहेरचं अन्न जास्त खाल्लं की पोटदुखी, वॉमिटिंग, उलट्या. ओके, इट विल क्रिएट सम स्टमक ॲच. इट विल यू कॅन से इट विल क्रिएट वॉमिटिंग टू यू. ओके, उलट्या सुरू होतील तुमच्या. बरेच आणखी गरगरणे, डोकं दुखणे, असे सगळे प्रॉब्लेम ह्या जंक फूडने तयार होतात, लक्षात घ्या. त्यामुळे हे सहसा अवॉइड करायचं. माय बिहेवियर मे बिकम ॲग्रेसिव्ह. हे असं अन्न खाल्लं तुम्ही, तिखट, तेलकट. ओके, थोडकं असं म्हणतो की आपण जिभेचे नुसते चोचले ते पुरवतं. ओके, ते शरीरासाठी काय योग्य नसतं. देर आर नो एनी मच अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स इन दॅट फूड. ह्याच्यात जास्त तुमच्या शरीराला अशी पोषक तत्व नसतात. त्याच्यामुळं काय होतं, तुमचा स्वभाव जो आहे तो ॲग्रेसिव्ह बनतो, एक तापट बनतो. कळालं, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर चिडचिड करायला लागता. यू विल बिकम फॅट. तुमचं शरीर, असं सांगितलं तसं, जसं व्यायाम केला नाही, व्यायाम जर केला नाही तर कसं आपलं शरीर लठ्ठ बनतं, तसं इथं सुद्धा तेच होईल. इट कॅन ऑल्सो कॉज इमोबिलिटी इन माय बॉडी. आपलं शरीर हे अचल होईल, म्हणजे हालचाल करणार नाही जास्त, आणि हालचाल नाही केलं तर एका जागेवरच तुम्हाला बसून राहावं लागेल. ओके, बरीच लठ्ठ माणसं वगैरे बघितले ती जंक फूड खात असतात बघा. सिरियस हेल्थ प्रॉब्लेम्स मे अराइज इन लेटर एज. नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बरेच हेल्थ प्रॉब्लेम बघायला मिळतील ह्या जंक फूडमुळं. हे जर तुम्हाला हे तेलकट असं खायची सवय असेल खूप, तर हार्ट अटॅक सारखे, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, किंवा शरीराच्या ब्लड रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम खूप सुरू होतात. ओके, कॅन्सर, मुळात कॅन्सर खूप महत्त्वाचं आहे. हे जंक फूड जर जास्त झालं, इट कॅन कॉज कॅन्सर. तो कॅन्सर सुद्धा क्रिएट करू शकतो, निर्माण करू शकतो तुमच्या शरीरात. ओके, ठीक आहे. तर समजलं असेल तुम्हाला, हे असे ग्रुप करून काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ओके, तर तुर्तास व्यवस्थित लिहून घ्या. मी पॉज करतो, त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूयात. ठीक आहे, आता चिटचॅटमधीलच एक सेकंड क्वेश्चन आहे बघा, किंवा सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ.
आपण आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात किंवा त्या करणं गरजेचं असतं, अशा काही गोष्टींची आपल्याला इथं लिस्ट लिहायची आहे. फॉर माय नेशन म्हणजे आपल्या राष्ट्रासाठी, देशासाठी, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, अजून 3 आहेत. ओके, आपण बघूयात वन बाय वन. सो मी तर ऑलरेडी लिहिलेले आहेत. ओके, आपण जस्ट डिस्कस करूयात. सो बघा, आपण आपल्या राष्ट्रासाठी अनेक गोष्टी करू शकतो. कीप माय लोकॅलिटी क्लीन म्हणजे आपला जो आजूबाजूचा परिसर आहे, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो आपण स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकतो. कंप्लीट माय नॅशनल ड्युटीज. ओके, आपल्याला आपली काही राष्ट्रीय कर्तव्य आहेत ते आपण व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. आपल्या जी काय राष्ट्रीय चिन्ह असतील त्यांचा आपण सन्मान करू शकतो. तिरंगा असेल किंवा राष्ट्रगीत असेल, ओके, राष्ट्रगान असेल, या सगळ्या गोष्टींचा आपण सन्मान करू शकतो. ते आपल्याला करावंच लागतं, ते आपलं कर्तव्य आहे. स्टे अलर्ट ॲट एव्हरी कॉमन प्लेसेस. हे सुद्धा बघा बऱ्याच ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं, सार्वजनिक ठिकाणी आपण अलर्ट राहिलं पाहिजे. इतर शेजारी काही गोष्टी घडत आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ओके, ठीक आहे, काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर यू हॅव टू स्टॉप, यू हॅव टू फाईट फॉर दॅट थिंग. ओके, तर तिथं तुम्हाला थांबवता आलं पाहिजे, तुम्हाला फाईट करता आलं पाहिजे. ऑलवेज रिस्पेक्ट इंडियन फोर्सेस अँड पोलीस. हे सुद्धा काम आपल्याला करायचं आहे देशासाठी. आपली जी आर्मी आहे, ओके, इंडियन फोर्सेस असतील, जे कोणी असतील, पोलीस असतील, यांचा नेहमी आपल्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे. ओके, आपण ते आपल्यासाठी बरंच काही काही करत असतात. आपण इथं सुखात आहे, आनंदात राहतोय, पण ते तिथं कष्ट करत असतात, दिवस रात्र तिथं तैनात असतात. ओके, सो आपल्याला त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. वोट फॉर राईट वन. जो योग्य आहे, पुढे जाऊन 18 वर्षाचे व्हाल तुम्ही, प्रौढ व्हाल, तुम्हाला मतदानाचा अधिकार येईल. सो यावेळी त्या मतदानाच्या अधिकाराचा तो जे काय वोट आहे ते योग्य माणसाला जाईल याची काळजी घ्यायची, जेणेकरून देशाचा विकास होईल. ओके, आणि या देशाचं काहीतरी मदत होईल. प्लांट ट्रीज. आपल्याला माहिती आहे ट्री प्लांटेशन सुद्धा गरजेचं आहे. सो यू हॅव टू प्लांट ट्रीज वेन एव्हर इट रिक्वायर्ड. ओके, समारंभात किंवा काही ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज करू शकता. फॉर माय फॅमिली. आपल्या कुटुंबासाठी आपण काय करू शकतो? हॅव्हिंग अ गुड कम्युनिकेशन विथ देम. त्यांच्याशी योग्य संभाषण करू शकता तुम्ही. बोलून राहू शकता. आपल्याला माहिती आहे आजकाल संवाद थोडासा कमी आला आहे, हा संवाद आपण वाढवू शकतो. ओके, देन एक्सप्रेस लव्ह अँड अफेक्शन. प्रेम, जिव्हाळा, ॲप्रिशिएशन. काही गोष्टींचं ॲप्रिशिएशन देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रेम, जिव्हाळा दाखवणं गरजेचं आहे आपल्या एकमेकांबद्दल. भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, वडील असेल, आजी आजोबा, जे कोणी असेल त्यांच्याबद्दल यू हॅव टू शो लव्ह अँड अफेक्शन. टेकिंग केअर ऑफ युअर फॅमिली. काही अडचणीच्या काळामध्ये आपल्याला काळजी घेणं सुद्धा गरजेचं असतं, आजारपणाच्या काळामध्ये. हेल्प इन डोमेस्टिक ऑर हाऊसहोल्ड ॲक्टिव्हिटीज. काही घरगुती कामांमध्ये आपल्याला मदत सुद्धा केली पाहिजे, हे सुद्धा एक महत्त्वाचं काम आहे. नेव्हर डू एनिथिंग दॅट इफेक्ट्स ऑन फॅमिली रेप्युटेशन. आपल्या घराचं नाव खराब होईल किंवा आईवडिलांचं नाव खराब होईल असं कधीच आपण काही केलं नाही पाहिजे. ओके, सो नेव्हर डू. कधीच असं करता कामा नाही जेणेकरून आपल्या घराचं किंवा आपल्या आईवडिलांचं किंवा आपलं नाव खराब होईल. चला, हे आपण आपल्या फॅमिलीसाठी करू शकतो. तसंच फॉर माय फ्रेंड्स, आपण आपल्या मित्रांसाठी काय काय करायचं आहे किंवा काय करू शकतो? हेल्प इन नीड. जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे. अडचणीच्या काळात त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे, त्यांचं साथ दिली पाहिजे. सपोर्ट इन टफ सिच्युएशन. ओके, त्यांना मदत केली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे, साथ दिली पाहिजे. वेट की नाही, आपला आपण मित्राचा वेट करतो प्रत्येक गोष्टीसाठी. शेअर थिंग्स विथ देम. त्यांच्याबरोबर काही गोष्टी तुम्ही शेअर केल्या पाहिजेत. जे काय तुमच्या मनात असेल, वाईट चांगलं, ते त्यांच्याबरोबर शेअर केलं पाहिजे, मन मोकळं केलं पाहिजे. ओके, गाईड वेन एव्हर दे रिक्वायर्ड. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना सल्ले दिले पाहिजेत, चांगल्या गोष्टी कर म्हणून सांगितलं पाहिजे. आणि मुळात सपोर्ट इन अ गुड थिंग्स ऑल्सो. चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला सपोर्ट केला पाहिजे, वाईट गोष्टींमध्ये त्यांना मदत नाही केली पाहिजे. ओके, डू नॉट सपोर्ट अँड डू नॉट हेल्प इन एनी बॅड थिंग्स. तर असे आहेत. ओके, हे पॉज करा आणि हे व्यवस्थित लिहून घ्या. मग आपण पुढचं पॉज करून हे लिहून घ्या. ठीक आहे, तर पुढच्या काही गोष्टींमध्ये आपण आयुष्यात काही करू शकतो हे बघूयात. बघा, फॉर ओल्ड पीपल. जे वृद्ध माणसं असतात, मोठी माणसं असतात,
थोडीशी वयानं वयस्कर असतात, ती वयानं जास्त असतात, अशा माणसांसाठी आपण काय करू शकतो? हेल्प टू क्रॉस रोड्स. ओके, त्यांना रस्ता वगैरे ओलांडायला आपण मदत करू शकतो. ओके, रीड न्यूजपेपर्स अँड बुक्स फॉर देम. त्यांच्यासाठी आपण पुस्तकं, बरोबर, त्यांची नजर कमी आलेली असते, सो पुस्तकं आणि काही वृत्तपत्र आपण त्यांच्यासाठी वाचू शकतो. बी पेशंट विथ देम. पेशंटचा अर्थ काय रे? पेशंटचा अर्थ संयमी त्यांच्याशी, कारण की काही गोष्टी त्यांना पटकन समजत नाहीत, सो आपण चिडचिड करून चालणार नाही. त्यांच्याशी आपल्याला संयमी राहावं लागेल, थोडासा संयम दाखवावा लागेल, त्यांच्यावर विश्वास दाखवावा लागेल, थोडक्यात समजून घेतात त्या. टीच देम अबाउट न्यू थिंग्स. काही नवीन गोष्टींबद्दल थोडंसं त्यांना ज्ञान कमी असतं, तर त्या नवीन गोष्टींबद्दल तुम्ही त्यांना ज्ञान द्या. नवीन गॅजेटबद्दल, मोबाईलबद्दल, कम्प्युटर, लॅपटॉप याबद्दल त्यांना नॉलेज नसतं. ओके, मग त्याबद्दल त्यांना शिकवा. नेक्स्ट, फॉर द नीडी, जे गरजू असतात त्यांच्यासाठी. एज्युकेट देम, त्यांना शिक्षण द्या. प्रोव्हाइड फूड अँड शेल्टर, त्यांना आपण अन्न, ज्यांना गरज असेल त्यांना अन्न, आणि ज्यांना गरज असेल त्यांना राहायला जागा वगैरे किंवा एक राहण्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. शेअर विथ देम, आपल्याला काही गोष्टी मिळून मिसळून आपल्याला जगता आलं पाहिजे, राहता आलं पाहिजे. आपल्यातले काही गोष्टी त्यांना देता आल्या पाहिजेत, शेअर करता आल्या पाहिजेत. फाइंड जॉब्स फॉर देम. अनएम्प्लॉयमेंट ही एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे खूप, तर त्यांच्यासाठी तुम्ही काम शोधू शकता, काम त्यांना मिळवून देऊ शकता, एम्प्लॉयमेंट त्यांना देऊ शकता. ओके, जॉब्स त्यांना द्या, प्रोव्हाइड करा. भीक देण्यापेक्षा लक्षात घ्या, त्यांना काम द्या. हे जे बेगर्स असतात त्यांना काम द्या. फॉर माय सेल्फ, आपल्या स्वतःसाठी आपण काय करू शकतो किंवा आपल्याला काय करावं लागेल? एक्झरसाइज तर रोज करावं लागेल. स्टडी, अभ्याससुद्धा करावा लागेल, तोही चांगला अभ्यास करावा लागेल. अचीव एम ऑर गोल. एम म्हणजे आपली जी काय स्वप्न असतील, आपले जे काय ध्येय असतील, हे आपल्याला पूर्ण करावे लागतील. रीड बुक्स, पुस्तकं रोजच्या रोज वाचा, किंवा रोज नाही, ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी चांगली चांगली पुस्तकं वाचा. लर्न न्यू थिंग्स, नवीन गोष्टी शिकत राहा. ग्रो नॉलेज, या नवीन गोष्टी शिकत राहिल्यानं किंवा नवीन नवीन गोष्टींचं नॉलेज घेत राहा, ज्ञान मिळवत राहा, ज्ञानाचा साठा वाढवा. आणि प्रे, स्वतःसाठी प्रार्थना करा, दुसऱ्यांसाठी सुद्धा प्रार्थना करा. तर ठीक आहे, ही अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला समजली असेल. व्यवस्थित समजून घ्या, महत्त्वाची, तुम्हाला स्वतःला सुद्धा लिहिता आली पाहिजे. ओके, तर पॉज करून हे लिहून घ्या. ठीक आहे, आता त्यातली एक थर्ड ॲक्टिव्हिटी आहे बघा, ज्याच्यात एक अशी एक डायग्रॅम दिलेली आहे, ट्री डायग्रॅम म्हणू शकतो. ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे आणि त्याच्यावर एक पॅसेज लिहायचं आहे. ओके, मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून एक पॅसेज किंवा सॅम्पल आन्सर इथं दिलेलं आहे, आपण बघूयात. माय विश, त्यांनी आपल्याला ट्रॅव्हल इन स्पेस असं दिलेलं आहे इनपुट. सो आपल्याला त्याच्या आधारावर लिहायचं आहे काय काय. सो यू हॅव टू राईट द रिलेटिव्ह टू दॅट थिंक इन दॅट. ओके, अकॉर्डिंग टू युअर विश, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काय काय करणार किंवा तुमच्या काय काय इच्छा आहेत, ओके, ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर त्यांनी दिलेलं आहे ट्रॅव्हल इन स्पेस म्हणजे काय, मला अवकाशात वगैरे ट्रॅव्हल करायचं आहे. त्याला पकडूनच आपण बाकीचं बघू म्हणूया. तर माझी अशी इच्छा आहे की आय वॉन्ट टू गो ऑन अ मून, मला चंद्रावर वगैरे जायचं आहे. देन कम्प्लीट अ वर्ल्ड टूर, तर मला एक पृथ्वीची प्रदक्षिणा किंवा पृथ्वीची सगळ्या जगाची अशी एक टूर करायचं आहे, ट्रॅव्हल करायचं आहे, मला पूर्ण जगभर फिरायचं आहे. देन डाय फॉर नेशन, आणि मला या राष्ट्रासाठी काहीतरी करायचं आहे किंवा या राष्ट्रासाठी मरायचं आहे. ओके, ठीक आहे. सो त्याच्यावर मी एक इथं पॅसेज सॅम्पल लिहिलेला आहे, बघूयात आपण. ठीक, याच्यावरच आपल्याला एक पॅसेज लिहायचं आहे. तुम्ही सुद्धा याच्यात आणखी तुमच्या विश ॲड करू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला पॅसेज लिहायचा आहे. ओके, सो जस्ट लेट्स रीड. We all know for a better life we have some dreams, aim in our life. आपल्याला माहिती आहे की आपल्या आयुष्यात एक चांगल्या आयुष्यासाठी आपण स्वप्न बघतो किंवा आपले काहीतरी गोल्स असतात. Some of them may be imaginary or unreal, but we must have a big dream. आपल्या आयुष्यातली काही स्वप्न, काही ध्येय ही मोठी असावीत. त्यातले काही इमॅजिनरी सुद्धा असतात, काही काल्पनिक असतात, काही काल्पनिक इच्छा सुद्धा असतात, अनरियल असतात. पण आपल्या आयुष्यातली स्वप्ने ही नेहमी मोठी असायला पाहिजेत. वन्स इट इज सेड दॅट स्मॉल एम इज अ क्राईम. ओके, तर आपल्या APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे की स्मॉल एम हे क्राईम आहे, छोटंसं स्वप्न
हा एक गुन्हा आहे. तुमचं नेहमी स्वप्न मोठं असायला पाहिजे. सो इन माय लाईफ आय वॉन्ट टू गो इन अ स्पेस. आय वॉन्ट टू वॉक ऑन दॅट मून ऑर वेनस. नेक्स्ट टू विश आय वॉन्ट टू गो फॉर अ लॉंग वर्ल्ड टूर. इन दॅट आय वॉन्ट टू ट्रॅव्हल ॲट ईच कॉर्नर ऑफ द वर्ल्ड. मला काय काय करायचं आहे आयुष्यात, तर मला स्पेसमध्ये जायचं आहे. ओके, त्याच्यातच त्यानंतर मला चंद्रावर किंवा मार्सवर, वेनसवर, ओके, अशा ग्रहांवर जायचं आहे मला. ओके, मार्सवर, वेनसवर या ग्रहांवर मला ट्रॅव्हल करायचं आहे. तुम्ही सॅटर्नवर सुद्धा म्हणू शकता, कारण की शनीला सुद्धा असं बघण्यासारखं असं काही नाही आहे, पण तिथं कुतूहल आहे. शनीला एक कडा आहे, रिंग आहे. ओके, त्यानंतर मला जगाचे एक टूर कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट विश आय वॉन्ट टू गो फॉर अ लॉंग वर्ल्ड टूर. एक लांब अशी जास्त कालावधीची एक वर्ल्ड टूर करायची आहे, जिथं मी जगातलं प्रत्येक ठिकाण बघेन असं. अनदर अँड व्हेरी इम्पॉर्टंट टास्क अँड ड्युटी दॅट आय वॉन्ट टू डू फॉर माय नेशन. ती म्हणजे मला माझ्या राष्ट्रासाठी काय करायचं. एक महत्त्वाचं म्हणजे आय ऑलवेज वॉन्ट टू डू समथिंग. हिअर do. I always want to do something for my nation. I always want to live and die for my nation. मला माझ्या राष्ट्रासाठी काहीतरी असं करायचंच आहे, वेगळं असं करायचंच आहे, आणि ही माझं कर्तव्य आहे. आणखी मला या राष्ट्रासाठी जगायचं आहे आणि राष्ट्रासाठीच मारायचं. म्हणजे मी सपोज काही दुर्दैवानं मरण आलंच मला, तर ते राष्ट्रासाठी यावं, त्याच्या कारणी लागावं, अशी माझी इच्छा आहे. ओके, तर अशाबद्दल तुम्हाला इथं एक पॅरेग्राफ लिहायचं आहे. या काही तुम्हाला ठराविक ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ओके, सो चिटचॅटमध्ये आपण या ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेल्या आहेत. सो जे काय आता भावार्थ आपण कवितेचा समजून घेऊ, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून घेऊ. ओके, ठीक आहे. तर व्यवस्थित काळजीपूर्वक हे स्वतः प्रयत्न करा, स्वतः प्रॅक्टिस करा. ठीक आहे, मी पॉज करतो किंवा हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या ॲज अ सॅम्पल. ठीक आहे, तुर्तास धन्यवाद.